नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपला पहिला ब्लॉग आहे. ज्यांना आवडेल त्यांनी लाईक कमेंट शेअर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की व्हिडिओ कशासाठी बनवतोय तर आपण निघालोय आपल्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी. मित्रांनो, तिला आज भाऊबीजेचं एक सरप्राईज देणार आहे आपण मस्तपैकी. तर फर्स्ट ब्लॉग आहे, चांगला सपोर्ट करा. तर आपल्या बहिणीला आणायला जाऊ. तर या मॅडम डायरेक्ट 1 तासाने आपल्यापाशी आल्या. तर निघलो आपण डायरेक्ट सावरगावला. तर सगळ्यात पहिलं दर्शन झालं विशाल शेठचं. चांगल्या वाट्या गप्पा रंगल्या होत्या. तितक्यात आले अत्तर शेठ. नंतर म्हणलं चला आत जाऊया. आत गेल्यानंतर यांचं चाललं होतं. नंतर भेटले योगेश भाई. या दोघांनी काय पोच दिली, कॅमेरा पाहिलं हो, काय विचारायलाच नको. या दोघांची भाऊबीज चालू झाली होती. हे आमचे मोठे बंधू. तितक्यात परत अत्तर शेठ त्यांच्यात घुसले. हे काय गिफ्ट बघत होता विशाल शेठ. तितक्यात आतीने पप्पांना फोन लावला. काय दुकानामुळे तर जमलं नाही यायला पप्पांना. आपले मनोज भाऊ हे पोलीस असल्यामुळे यांना जमलं नाही यायला. एवढ्यात आत्ती आरुष, काय आरुष आता कुठून घासपानातून आला. आणि या हृदयाला तर काय सुधरतच नव्हतं. आजी बघा कशी चुरून चुरून मिठाई खाती. विशाल शेठ म्हणतात खाऊ द्या. म्हणलं खाऊ द्या तर खाऊ द्या. तेवढ्यात आले आमचे योगेश भाऊ. वहिनीला सोडून आले होते. त्यांची भाऊबीज झाली. बहिणीने आपल्याला गिफ्ट दिलं होतं एक. बघा आमची आजी, काय ती स्माईल. बघा आमच्या वहिनीला सकाळ धरून सोडलंच नव्हतं. तर दादा म्हणलं मी आलो सोडून, तर तोपर्यंत तुमचं गिफ्टचं चालू द्या कार्यक्रम. आपण सरप्राईज गिफ्ट बोललो होतं ते हेच होतं. तर तुम्ही बघा नक्की काय गिफ्ट आहे. तर आमचे मोठे भावांना किती उत्सुकता होती. बघा स्वामींचं पेंडेंट. तर फॅमिली फोटो चालला होता. पण आमचे नाना बघा क्रिकेट प्रेमी. तिकडे तुम्ही काहीही करा, क्रिकेट सुटायचा नाही. आजी भोपळे काढून देत होती मस्तपैकी. आणि हा भोपळे लपवीत होता गाडीत. बघा गावाकडेची मज्जा म्हणजे येत. त्यानंतर गावाला आल्यावर कायम भेटणार नाही असं काय होणारच नाही. तर बोलले मोटर चालू करून या. तर आम्ही चाललो होतो मोटर चालू करायला. मस्त मजा येत होती. तर चला मित्रांनो, मोटर चालू करायला आलो. बाजूलाच बोराचं झाड आहे. बोरं खाल्ल्याशिवाय काही माघार घ्यायनच. आमचा आरुष म्हणला बोरं खायची नाही खायची. मग काय बोरं पाडीत होतो आम्ही. मग बघा नंतर सगळं झाल्यानंतर यांना म्हणलं चला आपल्याला दुकानावर काम आहे. टाईमपास करून काय होणार नाही. तितक्यात आमचे नाना आले काहीतरी सांगायला. तर मित्रांनो, बाय बाय.